Good morning student. We are seeing the experiment number 2. Aim आहे याचं to study different lab equipment, general glassware used in the pharmaceutical chemistry practical. आता याच्यात आपण कोणते कोणते ग्लासवेअर यूज करतो ते बघणार आहे. याच्यामध्ये काय रिक्वायर्ड असतं आपल्याला जनरल ग्लास इक्विपमेंट, ग्लासवेअर, कन्स्ट्रक्शन अँड ॲप्लिकेशन ऑफ लॅब इक्विपमेंट. न्यू कन्सेप्ट काय ॲनालिटिकल वेइंग बॅलन्स, डिफरंट वेट्स, डिफरंट ग्लासवेअर. आता आपण स्टडी करणारी वेइंग बॅलन्सची. वेइंग बॅलन्स म्हणजे काय, प्रत्येक दुकानामध्ये शॉपमध्ये जे दिसतं आपल्याला ते असतं वेइंग बॅलन्स, जे आपण वेइंग करण्यासाठी यूज करतो. तर एक्सपेरिमेंटमध्ये इन्व्हॉल्विंग क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस, क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. वेइंग इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑपरेशन. द टूल एम्प्लॉईड फॉर वेइंग पर्पज इज कॉल्ड ॲज वेइंग बॅलन्स. जर ते वजन करण्यासाठी किंवा वेट करण्यासाठी जे आपण यूज करतो, वेइंग पर्पजसाठी जे ऑपरेटर्स इक्विपमेंट आपण यूज करतो त्याला म्हणतात बॅलन्स और वेइंग बॅलन्स. तर वेगवेगळे टाईपचे वेइंग बॅलन्स असतात डिपेंडिंग ऑन इट्स सेन्सिटिव्हिटी. फिजिकल बॅलन्स, ॲनालिटिकल बॅलन्स, ट्रिपल बीम बॅलन्स, टॉर्झन टाईप बॅलन्स, सिंगल पॅन बॅलन्स, प्लॅटफॉर्म टाईप बॅलन्स. These are the different types of balances available. Among all of the above balance, generally analytical balance is used for the quantitative analysis. तर जनरली पी सीच्या लॅबमध्ये ॲनालिटिकल बॅलन्स हे अवेलेबल असतं. ॲनालिटिकल बॅलन्सचे हे वेगवेगळे पार्ट्स आहे बघा. याच्यामध्ये सपोर्ट्स असतात, पॅन्स असतात, प्लम लाईन असतं, बीम असतं, पॉइंटर असतं, ग्रॅज्युएटेड स्केल असते. The most important part of analytical balance is beam, which is an equal armed lever furnished with the long vertical pointer phi, and by the deflection of which the movement of beam can be judged. The beam म्हणजे एक ॲरो टाईप असतं ज्याने आपण मूवमेंट होती तुमच्या बॅलन्सची, आणि इट इज इक्वल आर्म, दोन्ही साईडला इक्वल असतं आणि त्याच्यामध्ये एक पॉइंटर असतो लॉंग. The lower end of pointer swings in front of the scale 6 with the division for reading the amplitude of swing. तर तो पॉइंटर कुठे मूव्ह होतं त्याचं ॲम्प्लिट्यूड चेक करण्यासाठी तो त्याच्या लोअर एंडला एक स्केल असते, त्याला इट इज स्केल 6, त्याच्यामध्ये वेगवेगळे डिव्हिजन्स प्रेझेंट असतात, त्याने तो ॲम्प्लिट्यूड ऑफ स्विंग आपण चेक करू शकतो. देन स्केल हॅज 0 लाईन इन द मिडल. त्या स्केलमध्ये मार्किंगला मध्ये 0 लाईन असते आणि त्याच्यामध्ये 10 डिव्हिजन्स असतात ऑन आयदर साईड ऑफ इट. म्हणजे एक स्केल आहे, त्याला मधील 0 लाईन आहे, त्याच्या दोन्ही साईडला 10 एवढ्या मार्किंग्स आहेत. When the beam is horizontal, the pans are balanced and the pointer should be rest opposite the 0 line of the scale. Nantar beam has agate knife edges at the extreme supporting strips from the balance, and the pans are the suspended. Then to prevent the knife edge from becoming dull under the weight of the beam and pans, the balance is equipped with the special device called as arrest. तर याच्यामध्ये अजून एक डिव्हाइस असतो त्याला आपण म्हणतो अरेस्ट. आता आपण हे जे काही बघतोय याचा एक स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे ॲनालिटिकल बॅलन्सचा. त्याची लिंक शेअर करते जिथे तुम्हाला ॲक्च्युली वर्किंग बघायला भेटेल. It bears the weight of the beam and the pans when the weighing is not done and balance is at rest. And the arrest is operated by means of the mild knob 7 underneath the base plate in the middle and in the front of the balance. Sometimes the arrest knob is at the one end side of the balance. To put the balance in its operating position, the arrest is lowered by rotating the नॉब. तर ती अरेस्टच्या अरेंजमेंटसाठी एक तिथे रोटेटिंग नॉब असतो ज्याने आपण त्याची मुवमेंट करू शकतो. अँड दिस रिलीजेस द बीम अँड सेट्स इट्स नाईट एज अँड देअर कुशन. अँड टू स्टॉप द मुवमेंट ऑफ बीम, द नॉब इज रोटेटेड इन अपोजिट डायरेक्शन ॲज फार ॲज इट गो अँड रेजेस द अरेस्ट. A balance with the arrest raised is said to be arrested balance, and when not in use during the loading or unloading of the pan, balance should be arrested. So this is the in general about the analytical balance. नंतर दुसरं वेट बॉक्स. आपण वेट बॉक्स यूज करतो बॅलन्स मेजर करण्यासाठी. तर वेट बॉक्समध्ये बघा, वेट आर मेड अप ऑफ हेवी मेटल ॲलॉय, सिलेंड्रिकल इन शेप. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे शेप्सचे अवेलेबल असतात, 100 ग्रॅम, 50 ग्रॅम, 20 ग्रॅम, 5 to 1 ग्रॅम एवढे. आणि जेव्हा 1 ग्रॅमपेक्षा वेट्स असतात स्मॉलर, तेव्हा त्याला आपण म्हणतो मिलीग्राम्समधले वेट, त्याला आपण म्हणतो फ्रॅक्शनल वेट बॉक्स. फ्रॅक्शनल वेट बॉक्समध्ये सगळ्यात मोठं वेट 1 ग्रॅम असतं, त्याच्यापेक्षा सगळं लोअर असतं. ते लीफ शेप असतात, त्याला वरती पकडण्यासाठी एक असं डोम केलेला असतो. लीफ शेप फॉइल्स ऑफ ॲल्युमिनियम और सम सुटेबल मेटल and with one side turn up for picking with
फोर्सेप, तर त्याची एक साईड थोडीशी वर असते जे आपण फोर्सेपने त्याला इझिली पिक करू शकतो. फ्रॅक्शनल वेट हॅव 3 सेट्स ऑफ 500 मिलीग्राम, 200 मिलीग्राम, 100 मिलीग्राम, 50, 20, 10 mg, 5 mg, 2 mg, 1 mg एवढे त्याच्यामध्ये वेट असतात. 3 सेट असतात त्याचे, 500, 200, 100, 50, 20, 10, 5, 2 आणि 1. आणि वेट स्मॉलर दॅन द 10 मिलीग्राम आणि जनरली नॉट यूज, कारण त्याची ॲक्युरसी थोडीशी लो असते. त्यामुळे आपण 10 मिलीग्रामवाले जनरली यूज करत नाही, कारण जितकं कमी वेटची साईज होणार तितके त्याच्या ॲक्युरसीचं डेव्हिएशन होणार. फॉर दिस पर्पज रायडर इज यूज. नाऊ नेक्स्ट इज रूल्स इन वेईंग. वेईंग करताना आपण काय काय रूल यूज करतो. सो दीज आर द गिवन इन बुक. त्याच्यामध्ये 1 by 1 रूल्स दिलेले आहेत की वेईंग कसं करायचं, काय करायचं. Sit squarely in front of the balance by weighings. Then second point, keep no object inside the balance except the beaker with calcined calcium chloride. And keep always balance very clean. If anything spilled on the pan or on the case bottom, swipe it immediately with this soft brush. Wipe the pans always. तर आपल्याला काय करायचं, समोरच्या साईडने आपण बॅलन्सच्या मध्ये वेईंग करताना उभं राहणार. बॅलन्सची क्लिनिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याचं क्लिनिंग व्यवस्थित करायचं. जर त्याच्यावर काही मटेरियल स्पिल झालं असेल तर ते इझिली रिमूव्ह करायचं विथ द हेल्प ऑफ ब्रश और विथ द हेल्प ऑफ बटर पेपर. त्याने तुम्ही रिमूव्ह करणार आहे. त्याच्यानंतर अलाइन द बॅलन्स स्ट्रिक्टली वर्टिकल बाय इट्स प्लम लाईन. डू नॉट मूव द बॅलन्स आफ्टर अलाइनमेंट, अदरवाईज इट विल हॅव टू रिॲडजस्ट. एकदा रिॲडजस्ट केलं तर बॅलन्समध्ये कोणतीच अजिबात मूवमेंट करायची नाही, अदरवाईज आपल्याला तिला रिबॅलन्स करावं लागतं, रिॲडजस्ट करावं लागतं. वेन वेईंग ओपन ओनली द साईड डोअर ऑफ केस, डो नॉट रेज द फ्रंट डोअर. आता हे जे बॅलन्स आहे याच्यामध्ये 4 डोअर्स असतात, तर त्या डोअरमधलं आपल्याला ज्या साईडने वेईंग करायची तेवढं एकच डोअर आपण ओपन करणार. दिस इज टू मेंटेन इट सेन्सिटिव्हिटी. While weighing, हे झालं. Never place the substance being weighed directly on the pan or on the paper. Weigh solid on the watch glass or in the beaker and volatile substances liquid in the weighing glass bottle. Glassware used for weighing should be clean and dry. तर सगळ्यात मेन पॉईंट आहे की आपल्याला आता जर जे वे करायचे ते डायरेक्टली आपण पॅनमध्ये ठेवणार नाही आहे. त्याला इनिशियली आपण काय करणार आहे, दे आर ऑलवेज वेड ऑन वॉच ग्लास. मग आपल्याला एक वॉच ग्लास घ्यायचा आहे किंवा बिकर घ्यायचं आहे, त्याला वेईंग बॅलन्सवर ठेवायचं, त्याला टेअर करायचं 0 आणि मग आपण आपल्याला जसं वे घ्यायचं ते त्याच्यात टाकणार आहे. लिक्विड असेल तर त्याला आपण वेईंग बॉटलमध्ये वे करणार आहे. आणि ग्लासवेअर जे काही यूज करतो वेईंगसाठी ते एकदम क्लीन आणि ड्राय पाहिजे. ऑब्जेक्ट बिंग वेईंग शूड हॅव द सेम टेम्परेचर ॲज द वेईंग रूम. म्हणजे ज्याचे आपण वेईंग करतो ते ऑब्जेक्टची सुद्धा टेम्परेचर सेम पाहिजे, जस्ट लाईक द वेईंग रूम टेम्परेचर. हेन्स टू कीप देम इन डेसिकेटर इन द वेईंग रूम फॉर 15 to 20 minutes बिफोर द वेईंग. त्याच्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे, नेवर लोड द बॅलन्स अबाउट मॅक्झिमम लोड. नंतर जर त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी 200 ग्राम आहे त्याच्यावर त्यात वेट नाही टाकायचं. चेंज द लोड ऑन द बॅलन्स ओनली आफ्टर फुल्ली अरेस्टिंग इट. देन रिमूव्ह और ॲट द सबस्टन्स बिंग वेड ओनली आउटसाइड द केस. नेक्स्ट पॉईंट आहे, वेन ऑब्झर्विंग पॉइंटर डिफ्लेक्शन केप द केस डोअर शट्स. जर पॉइंटर डिफ्लेक्ट होत असतील तर तुम्हाला सगळे डोअर शट ठेवायचे. नेवर टच वेट, पॅन, बॅलन्स बीम. हँडल वेट ओनली विथ द प्लास्टिक टिप फोर्सेप. तर कोणत्याच वेट बॉक्सला आपल्याला हात लावायचा नाही आहे, पॅनला हात नाही लावायचा, वेईंग करताना बीमला पण नाही. आपल्याला फक्त वेईंग बॅलन्समधले जे वेट्स आहेत त्याला आपल्याला फोर्सेपने हँडल करायचे आहेत. ओपन द बॉक्स ऑफ वेट ओनली वेन वेईंग. नंतर वेट बॉक्स पण असं कधी पण ओपन करून नाही ठेवायचं, फक्त आता वे करायचं तर तेव्हाच ते ओपन करायचं. आफ्टर फिनिशिंग वेईंग मूव द कॅरियर इनसाइड द केस. And having finished weighing, arrest the balance, check your record of the result without opening the case door. Remove the rider from the beam scale by using the corridor door carrier rod and open the right hand case door. Replace the weights in their places in the box. Open the left hand side case. Remove the object weight from the scale pan and close the door. Okay, so this is all about the weighing. नेक्स्ट आहे ग्लासवेअर. आता कोणते कोणते ग्लासवेअर आपण यूज करतो फार्मसीत. ब्युरेट वापरता, पिपेट वापरता, कोनिकल फ्लास्क, मेजरिंग सिलेंडर, बीकर, व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क, टेस्ट ट्यूब, रिएजंट बॉटल. सो दीज आर द रिक्वायर्ड. ग्लासवेअर आर मेड अप ऑफ पोरोसिलिकेट ग्लास. वेगवेगळ्या टाईपचे ग्लासेस अवेलेबल असतात मार्केटमध्ये.
त्यातला आपल्या फार्मसीमधल्या प्रॅक्टिकल्समध्ये बोरोसिलिकेट ग्लास यूज करता. हा एकदम हाय ग्रेड क्वालिटीचा मटेरियल आहे. हा व्हेरी रेझिस्टंट असतो हीटला पण आणि केमिकल्सला. दीज आर व्हेरी फ्रॅगाईल, सो केअर शुड बी टेकन ड्युरिंग द यूज ऑफ दिस ग्लासवेअर. म्हणजे इझिली ब्रेक होऊ शकतो, त्यामुळे प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला एकदम केअरफुली हँडल करायचं आहे. तर हे जे डोम शेप दिसते दिस इज कोनिकल फ्लास्क. हा आहे तुमचा राऊंड बॉटम फ्लास्क, ह्याचं बॉटम राऊंड आहे म्हणून. हे आहे बीकर, हीटर दिले त्यांनी पण हे बीकर आहे. नंतर हा आहे फ्लॅट बॉटम राऊंड फ्लास्क आणि हे आहे फनेल. हे आपण फिल्ट्रेशनसाठी फनेल यूज करतो. आता हे जी बॅलन्समध्ये डायग्राम आहे हे आहे ॲनालिटिकल बॅलन्स. नंतर हे जे कॅलिब्रेटर दिसते हे मेजरिंग सिलेंडर आहे. हा आहे व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. हे आहेत पिपेट्स, वेगवेगळ्या साईजचे पिपेट आहे. व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क या व्हॉल्युमेट्रिक पिपेट म्हणजे काय, याच्यावर फक्त एकच मार्किंग असते. जेवढ्या पण ग्लासवेअर ज्याच्यावर एकच मार्किंग असते डायरेक्टली, तेव्हा त्याला म्हणतात व्हॉल्युमेट्रिक. आता ही जी पिपेट आहे ही 10 ml ची, त्याच्यावर डायरेक्ट 10 ml चीच मार्किंग राहणार. इथे दिसतंय तुम्हाला, इथे हे फक्त ही एवढी एकच मार्किंग आहे, तर म्हणून आपण याला म्हणतो व्हॉल्युमेट्रिक पिपेट. ही डायरेक्ट 10 ml ची मार्किंग. आणि याच्या बाजूला ही जी दिसतीये याला म्हणतात ग्रॅज्युएटेड पिपेट. आता या पण 10 ml च्या आहे, पण इथे आपल्याला एवढ्या साऱ्या मार्किंग दिसणार. म्हणजे स्टार्टिंगची 1 ml ची, 2 ml, 3 ml, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर अशा प्रकारे म्हणजे ही आणि ही पण 10च ml देणार आहे, पण हिच्यात फक्त एकच मार्किंग आहे. मग हिने फक्त आपण 10 mlच मेजर करू शकतो. आणि या ज्या बाकीच्या आहेत याने आपण 1 ml, 2 ml, 5 ml किती पण क्वांटिटी मेजर करू शकतो. या झाल्या तुमच्या ग्रॅज्युएटेड पिपेट. तसंच सेम तुमचा मेजरिंग सिलेंडर आहे हा आहे व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. कोनिकल फ्लास्क असतो आणि दुसरं व्हॉल्युमेट्रिक. व्हॉल्युमेट्रिक पण हे 10 ml, 50 ml, 100 ml मध्ये डायरेक्टली एकच मार्क असतो ह्याच्यावर. नंतर ही टेस्ट ट्यूब आहे. टेस्ट ट्यूब तर सगळ्यांना माहिती आहे, याच्यात आपण टेस्ट परफॉर्म करतो. आणि हे नेस्लर सिलेंडर आहे जे आपण आता लिमिट टेस्टसाठी पुढच्या प्रॅक्टिकलमध्ये यूज करणार आहे. तर आता तुम्हाला एक्सपेरिमेंट नंबर 2 मध्ये पेज नंबर आहे हे तुमचं कुठे गेलं 9. हे तुम्हाला भरून घरीच कंप्लीट करायचं आहे. यात काय बघायचं आहे तुम्हाला, नेम ऑफ इन्स्ट्रुमेंट, त्याचं स्पेसिफिकेशन, डायमीटर, कॅपॅसिटी टाकायची आहे आणि त्याचा यूज कशासाठी होतो लायब्ररीमध्ये आणि इंडस्ट्रीत. तर दोन्ही युजेस सेम आहे, दोन्ही कॉलम भरा. ॲनालिटिकल बॅलन्स, त्याची वेट किती असतं 200 ते 10 मिलीग्राम, वेईंगसाठी यूज करतो. इलेक्ट्रॉनिक बॅलन्स सेम आहे, हा पण 200 ते 600 किंवा 1 kg कॅपॅसिटीपर्यंत येतो, वेईंगला आपण यूज करतो. ब्युरेट लिहा एखादी, त्याची कॅपॅसिटी लिहा 50 ml, मग तो आपण कशाला यूज करतो, वेईंगसाठी, प्रॅक्टिकलसाठी. पिपेट्स पण आहे ग्रॅज्युएटेड व्हॉल्युमेट्रिक, ते वेगवेगळे त्यात लिहू शकता 1 ml, 20 ml, 5 ml to 25 ml. मेजर कशासाठी करतात हे, टू मेजर द व्हॉल्यूम. मेजरिंग सिलेंडर पण आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये, 10 to 100 पर्यंत. टायट्रेशनमध्ये यूज करतो. कोनिकल फ्लास्क पण वेगवेगळ्या साईजमध्ये आहे, टायट्रेशनला यूज करतो. बीकर पण 25 to 500 ml साईजमध्ये, दिस इज टू टेक द सॉल्वंट तयार करण्यासाठी. व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क आहे, दिस इज फॉर प्युअर सोल्युशन प्रिपरेशन. टेस्ट ट्यूब आहे, टेस्टसाठी यूज करता. रिएजन बॉटल आहे, हे रिएजन स्टोअर करायला यूज करतो. नेस्लर सिलेंडर आहेत वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे, ते लिमिट टेस्टला यूज करता. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द एक्सपेरिमेंट नंबर 2. तर याच्यामध्ये हे तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत बघा. हे क्वेश्चन तुम्हाला आता यातले एनी 5 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत बुकमध्ये. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द एक्सपेरिमेंट नंबर 2. आता बाकी आपण जसे पुढचे प्रॅक्टिकल करू तसे मी तुम्हाला एक एक ग्लासवर दाखवणार आहे.